जगद्गुरु असा आहे, चुकीचा पूर्णेशी ब्रह्म तुझाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तिथे कोणाचं वर्णन आहे? तुकोबरायांचं आहे, लक्षात ठेवा. आणि ते तुकोबराय म्हणतात, जन्म नाही अनेक तुका म्हणे माझी भाक. विषय काय चालू आहे? ओवीवर आलोय आपण. संतासवे वसता हे पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र आहे योग ज्ञानी पैसता. तिसरं सूत्र आहे गुरुचरण उपासिता वैराग्येशी. पहिल्या सूत्राचं चिंतन आपल्या यथाशक्ती आपण करतो आहे की संतांनी रामेश्वर शास्त्री म्हणतात, चहुवेदाचे केले विवरण अर्थही गहन करून या, उत्तम मध्यम कनिष्ठ निराळे करुणी निराळे ठेवे. विरोधक म्हणतो हा सुखी नव्हे. आज विरोधक कसे बोलत असतात आणि बोलावं लागतं, ज्याला नाही बोलायचा त्यांचा तो हक्क असतो. विरोधक जेवढं काही उणीव काढायची तेवढी काढण्याची प्रयत्न केला. रामेश्वर शास्त्रींनी किंवा त्यांच्या मंडळींनी बरच काही तुकोबारायांना छेडून बघितलं. तुकोबारायांचं तत्वज्ञान अद्वितीय, तुकोबारायांची भक्ती अद्वितीय, असा सगळ्याचा विचार केला आणि रामेश्वर शास्त्री शेवटी तुकाराम महाराजांना शरण गेले. आणि अशांचे विचार आपण आपल्या पुढे मांडायला लागलो. आलं का लक्षात? संता सभे वसता. भगवान म्हणून गेले या 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकाच्या पहिल्या सूत्रामध्ये, सर्वस्यचाहम हृदि सन्निविष्टो. हे पहिलं सूत्र आहे त्या श्लोकाचं. या सूत्रावरती ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली ओवी लिहिताना काय म्हणले? एरवी सर्वांच्या हृदयाशी मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धी स्फुरे अहरणशी ती वस्तुदा मी. पहिल्या सूत्रावरती ज्ञानोबराया लिहित असताना म्हणतात, एरवी म्हणजे तसं पाहता, असा त्याचा अर्थ. तसं पाहता, सहज पाहता. तुम्ही काय म्हणता? मी. पण मी म्हणजे कोण? मी म्हणजे शरीर का? मी म्हणजे हात पाय? मी म्हणजे काय ज्ञानेंद्रिय? मी म्हणजे कर्म इंद्रिय का? हा पंचभूताचा पुतळा मी कोण? ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे की एरवी सर्वांच्या हृदयाशी मी अमुक आहे ऐशी, जी बुद्धी पुरे अहर्निशी. अहर म्हणजे दिवस आणि निशी म्हणजे रात्र. रात्रंदिवस सर्वांना विचारलं ना, तर कोणाला बी विचारलं तर मी हा शब्द त्याच्याकडे येतो. मी आलो होतो, मी गेलो होतो, मी केलेला आहे, मी दिलेला आहे, मी घेतलेला आहे, असा मीचा बऱ्याच वेळेला वापर होतो. पण मी म्हणजे कोण? संताकडे गेल्यानंतर ह्याचा उलगडा होतो, आपल्याजवळ होत नाही. लक्षात ठेवायचं. पण संताला हे कळू शकतं. एक उदाहरण आपण देताना देत असतो. एक असा गर्द श्रीमंत विचारवंत होता. संपत्ती अफाट होती. मग संपत्ती किती बी अफाट असली काय असली तरी वेळ आली की सोडून जावं लागतं. नामदेव महाराज म्हणतात, अरे मना शोक करशी किती, हे तर वाया धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती, हे अवघे अंती जाई गेले. आलं लक्षात? त्या मनाला म्हणतात, अरे तू कशाला गेल्या वेळेचा हर्ष विषाद करतोस? तटस्थपणे व्यवहार ये, योगयुक्त होऊन ते याचा वापर कर. तू हर्ष विषाद कशाला करतो? अरे मना शोक करशी किती. कारण दुःख हे मनाला होतं, शोक हा मनाला होतो, शरीराला नाही, डोळ्याला नाही, कुठल्या अवयवाला नाही. कारण त्यांना जर दुःख झालं असतं, शरीराला जर दुःख झालं असतं, शरीराला जर भाजलं असतं, तर चित्ते ठेवल्यानंतर 5 मन जळणावरती ज्या वेळेला जळतो त्यावेळेला काही शरीर तक्रार करत नाही. मला भाजायला लागलंय, माझा पाय भाजला, हात भाजला, असं काही म्हणत नाही.
कारण त्याला जाणीव नेली नाही. दुःखाची जाणीव नेली ही फक्त मनाला आहे. आणि त्या मनाला अनुसरून नामदेव महाराज म्हणतात, अरे मना शोक करशी किती. कशाला शोक करू शकतोस? आलं का लक्षात? पण ज्या विषयाला आपण पकडले तिथं शोकच आहे. अरे मना शोक करशी किती, हे तर वाया धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझी हाती, हे अवघे अंती जाई जेणे. जे आपल्या मालकीचं असतं ना, जे असेल, मग घर असेल, शेत असेल, आप्तजन असतील, बायका पोरा असतील, आई वडील असतील, भाऊ बंधू असतील, स्वैरे धैर्य असतील, इष्ट मित्र असतील, कोणीही कामाचं नाही. मनाला सांगतात, हा कोणीही तुझ्या कामाचं नाही. मी तुला सांगू म्हणले, 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 शस्त्र देखा, 7 शते 9 मास मापा, तया हिरण्य कक्षुपा काय झाले. सांग रे मला म्हणले, 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,000, 7 से 9 महिने 9 दिवस ज्याला आयुष्य होत ना, तोही गेला. 14 चौकड्या अलंकानाता, 99 शस्त्र लाया दशरथा, तीही गेले स्वर्गपंथा किंवा मृत्यूपंथा. कोणी असून मृत्यूच्या पंथानं जावंच लागतं. विषय काय झाला, संता सदैव सता. ह्याचा तुम्हाला जर उलगडा पाहिजे असेल तर तुम्हाला संताकडेच जावं लागेल. जसा आजार तुमच्या शरीरात, पण तुम्हाला डॉक्टराकडेच जावं लागेल. पाणी तुमच्या शेतात, पण तुम्हाला पानाड्याकडे जावं लागेल. लक्षात ठेवायचं. तसं ज्ञान देव तुमच्या शरीरात, पण संताकडे जावं लागेल. ते काय आम्ही सांगतो असं नाही. 4थ्या अध्यायामध्ये भगवान म्हणले, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना. भगवंताने तेच सांगितलं की तद्विधी प्रणिपातेन. तात्पर्य सारांश विषय काय चाललाय, संतांच्या बद्दल विचार चाललेला आहे. ज्ञानोबरायांनी भाष्य लिहित असताना या श्लोकाच्या पहिल्या सूत्रावरती पहिल्या ओळीत सांगितलं की सर्वांना जाणीव आहे माझी, पण ओळख आहे का? सामान्य रूपाने एरवी पाहतात. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्हाला मी आहे माहित आहे, पण मी म्हणजे कोण, कुठचा आहे ते दाखवा बघू हात ठेवून. इथं हात ठेवला तर गुडघा म्हणशीला, इथं ठेवला तर पेडरी म्हणशीला, खाली ठेवला तर पाय म्हणशीला, इथं म्हणला तर कुठे कुठे हात ठेवशीला तिथं पार्टच नाव येणार. छाती, पाठ येईल, पोट येईल, मांड्या येतील, अवयव येतील. तुम्ही कुठं आहे? आणि तुम्हीचा जर शोध लावायचा असेल तर ज्ञानोबराय किंवा तुकोडाबाई म्हणतात की तुम्ही काय करा, संतांच्या सान्निध्यात राहा. आहे कोण मी हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. या न्यायाला आपण संताकडे गेलो ना तरच ह्याचा उलगडा होणार आहे. त्यासाठी एक दृष्टांत सांगायला आलोय. एक गर्भ श्रीमंत पार्टी होती, त्याच्यावरूनच निघालं. श्रीमंतीकडे विषय आल्यामुळे आपण ते हिरण्यकशिपूकडे नाही, रावणाकडे दशरथाकडे गेलो. थोडा अभंग मोठा आहे तो. तात्पर्य सारांश सांगायचा की गर्भ श्रीमंताचा मुलगा पुढं मला वाटतं थोडा व्यसनी झाला. संपत्तीची जी काय पुंजी होती ना तिची इल्हेवाट लावून टाकली आणि सगळं संपल्यानंतर, कारण आयता पैसा मिळाला की माणूस व्यसनाकडे वळतो. हा लक्षात ठेवा. म्हणून कुणाला आयता पैसा ठेवायचा नसतो. कुणाकडे पैसा असेल तर तो गुंतवून ठेवायचा. शेतात गुंतवा, विहिरीत गुंतवा, पाईपलाईन मध्ये गुंतवा, दानामध्ये गुंतवा, कुठून तरी काहीतरी बांधून द्या, वाचनालय बांधा, पुस्तकं द्या, झाडं लावा, काहीही करा. पण पैसा एवढा पोरांच्या हातात द्यायचा नाही. पोरांना एकच द्यायचं, शिक्षण आणि शरीर. शरीर त्याचं सुदृढ व्हावं असा आहार द्यायचा आणि सुसंस्कृत वर्तन असावं असं शिक्षण द्यायचं. दोन मात्र जबाबदाऱ्या आपल्या आहेत.
पैसा त्याला साठवून ठेवून द्यायची ही जबाबदारी आपली नाही, लक्षात ठेवायचं. पक्षी कसे करतात, पिलाला उडेपर्यंतच तुम्हाला सांगतो हे करतात, त्याला स्पष्ट उडता येतं तिथपर्यंतच आहार देतात, त्याच्या पुढे देत नाहीत काय त्याला, ते त्यानं सगळं जीवन चालवायचं. तसं आपण सुद्धा आपली जी आपत्ती असतात ना त्यांनी स्वतःच्या कष्टातूनच जगलं पाहिजे. जर तुम्ही पैसा मग तो कष्टात असेल, भ्रष्टाचारातनं असेल, लबाडीतनं असेल, कशातनं बी असेल, तो पैसा मला वाटतं विपरीत मार्गाला लावल्याशिवाय सोडत नाही. आणि पैशाचा अवगुणच एक आहे, त्याच्यामध्ये नाथ महाराजांमध्ये 16 अनर्थ सांगितल्यात, ते घडवल्याशिवाय पैसा सोडत नाही. म्हणून संपत्ती मोर माणसाला स्थैर्य देईल, सन्मार्ग देईल अशी गॅरंटी नाही. त्या संपत्तीला दान असेल, त्या संपत्तीचा विनियोग योग्य असेल तर ती संपत्ती सुद्धा माणसाला मार्ग योग्य दाखवू शकते. मग असं एका श्रीमंताकडे अफाट संपत्ती होती, श्रीमंत समजा अंतिम स्थितीमध्ये आला आणि त्याला वाटलं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे आणि आपण थोड्या दिवसाचे सगळं आपल्याला सोडून पुढे निघावं लागणार आहे, त्यालाच नवा आपल्याला पण निघावं लागणार आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण कुठल्या भ्रमात ऐकायचे, एका ऐश्वर्यात असतो, एका बंगल्यात असतो, गादीवर असतो, गाडीवर असतो, माडीवरती असतो आणि एवढा भ्रम झालेला असतो की आपण हे सोडणार आहे त्याचं भानच नसतं. आणि ज्या वेळेला तुम्हाला सांगतो स्पंदन चालू होतील, संवेदना चालू होतील, त्यावेळेला मग त्याला वाटतं की देवा आता मला नेहरे लवकर, तुझ्या बाचा गडी नाही रे तो लवकर तुला नाही. आता तो गडी नेतो कुणाला माहित आहे काय, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, त्याच्या मागे पुढे आहे तो. असो विषय काय, त्या गर्द श्रीमंत माणसाच्या घरामध्ये पुढे त्या अशा पद्धतीनं काय झालं की पोरग्याला व्यसन लागलं, सगळी संपत्ती संपली, दृष्टांत चाललाय. हा संतांच्या संगतीत गेल्याशिवाय देव समजत नाही. मग त्याने काय केलं, वया बघायला चालू केल्या, ज्या आपल्या वडिलांच्या ज्या काही खत वया वगैरे होत्या, काही लिहून ठेवलेलं होतं, मृत्यूपत्र होतं, ते सगळं चेक करायला चालू केलं, बघायला चालू केलं, तपासायला चालू केलं. आणि त्या तपासाने अंती त्याला असं समजलं की राम मंदिराच्या कळसामध्ये अपाट धन पुरून ठेवलेलं आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला बरोबर दुसऱ्या प्रहारी काढून घ्यावे असं त्यानं त्या एका ह्याच्यामध्ये खत वहीत देऊन ठेवलं होतं. काय ठेवलं होतं, राम मंदिराच्या कळसामध्ये अपाट धन ठेवलेलं आहे करून ते आपल्याला अडचण आलेल्या वेळी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याच्या बरोबर 12 वाजता 12:01 ते धन काढून घ्यावे. दादा त्यानं वाचलं, आम्ही बी वाचतो, गुरुचीच का गरज आहे त्याच्यासाठी हा दृष्टांत आहे. संतांच्याच विचाराचा मार्गदर्शनाची का गरज आहे त्याचा हा विचार आहे. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर नाचायचं लागला, तो वही डोक्यात घेऊन नाचायला. अफाट संपत्ती, अफाट संपत्ती आहे, वडिलांना माझ्यासाठी ठेवलेले आहे असं म्हणला. आणि 2 माणसं सांगितली, ऐदान कोरं टिकाव घेतलं आणि मंदिराचा म्हणजे कळस नाही, मंदिराचं शिखरच पाडायला चालू केलं. आलं लक्षात काय, त्याला वाटलं आता कळसात किती मावणार आहे, शिखरात असणार सगळं, कळसच पाडलं. कळस पाडता पाडता छेद पाडला, सगळं उकरून बघितलं, किंबहुना मंदिरच पाडलं. गावातनं चर्चा चालू झाली, अरे किती नालायक बेटा निघाला, बापानं काय काय केलं, किती मिळवून ठेवलं, मंदिर बांधलं आणि पोरग्यानं सगळी संपत्तीची वाट लावली आणि शेवटी मंदिर पाडून टावलं. इतका मुलगा नालायक निघाला, लोक सगळी बोलायला लागली. काहीनं धाडस केलं, काय रे म्हणला, मूर्खाई केलंस? म्हणला मी मूर्ख नाही, म्हणला बाबा मूर्ख, बाबाने सगळं मला करायला लावलं मला.
ते कसं काय म्हणला? मग अनेक लोकांनी बघितलं की समजा बाबा मोडीलाने असं लिहून ठेवलंय, मंदिराच्या कळसामध्ये किंवा शिखरामध्ये अफाट संपत्ती ठेवलेली आहे. आपल्याला संकट अडचण आल्यास ती चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडव्याच्या 12:01 आयदान मारून ती संपत्ती उकरून काढून घ्यावी. बऱ्याच लोकांनी बघितलं, पण कुणाच्याच लक्षात आलं नाही. होय म्हणजे बाबाची चूक आहे, हो बाबालाच लिहून ठेवलंय की मंदिर पाडून त्यातलं धन काढून घ्यावं, असं बाबानंच लिहिलंय, अशी सगळ्यांचीच भावना झाली. पण एक तज्ञ आला, एक विचारवंत आला आणि त्या विचारवंतानं ते वाचलं. आणि वाचणारी सगळीच आहेत, समजणारी थोडी आहे. त्याने वाचलं की मंदिराच्या कळसामध्ये अफाट संपत्ती ठेवलेली आहे. संकट अडचण आल्यास राम मंदिराच्या कळसातून शिखरातून संपत्ती चैत्र शुद्ध प्रतिपदा दुसऱ्या प्रहारी काढून घ्यावी. आणि मग त्याच्या लक्षात आलं की ठीक आहे, त्यानं काही उघड केलं नाही, ठीक आहे म्हणला, ह्या मंदिराच्या कळसातून तुला संपत्ती काढून देतो, पण म्हणला जसं होतं तसं मंदिर बांधायला पाहिजे आयामध्ये. म्हणजे पहिलं जसं होतं त्याच्या इकडं तिकडं दोराबर होता कामा नये, अशा पद्धतीचं मंदिर बांध म्हणला. कळस बांध, शिखर बांध, कळस बांध. आणि पुढच्या वर्षी ज्या वेळेला पाडवा येणार आहे त्या पाडव्याच्या वेळी मला बोलव, तुला कळसातलं धन काढून देतो. मग त्या पद्धतीनं होतं तसं त्यानं वर्षभर मंदिर बांधलं. पाडवा जवळ आला, पाडव्याच्या अगोदरच जाऊन त्याला निमंत्रण दिलं. महाराज मला या आणि तेवढं आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे मला कळसातलं धन काढून द्या. बरं, तर व्यवस्थित कळस बिळस बांधून झाला. पाडवा आला, पाडव्याचा पहिला प्रहार गेला, दुसरा प्रहार आला. आणि दुसरा प्रहार यायच्या अगोदरच तिथं कामगार, आयदान, खोरं, टिका, आवडं काय असं ते घेऊन सगळी माणसं जमली. आणि ज्या वेळेला बरोबर 12 वाजून म्हणजे 1 सेकंदानं कळसाची सावली जिथे आली होती तिथं सांगितलं हित्ता आयदान मार. आणि हित्ता आयदान मार म्हणला उकरा आता हा परिसर एवढा. शंटरला कळसात बरोबर सावलीमध्ये छायेमध्ये आयदान मारून घेतलं, शंटर केलं आणि भोवत्यानं सगळं उकरलं. तर अफाट संपत्ती खाली पुरून ठेवलेली होती. याचा अर्थ काय? आता सगळ्यांनी वाचलं होतं, पोरग्यांनी वाचलं होतं. मग कळायला कोण लागलं? कळायला गुरु लागला, कळायला संत लागला. धन होतं कुठं? कळसाचंच होतं. आलं लक्षात काय? तसं आत्मस्वरूप आहे कुठं? आत आहे, बाहेर आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक तैभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. कोण सांगतात? एवढं सोपं करून कोण सांगतात? अधिकारवाणीनं कोण सांगतात? प्रचितीतनं कोण सांगतात? अनुभवातनं कोण सांगतात? अनुभव आले अंगा ते ह्या जगा देत असे. अनुभव आले, संतांनी साधना केली, नामस्मरण केलं, भक्ती केलं आणि त्या भक्तीच्या आधारात कळलं आत हरी बाहेर हरी, हरीनी घरी कोंडिले. आता याबाबत काही लोकांचं म्हणणं आहे, मग देव आहे तर दिसत का नाही? आता असं आडवं बोलणारी माणसं आहेत. लक्षात ठेवायचं, त्यांना लगेच विचारायचं वारा आहे का नाही? तो सहज सांगणार, सहज सांगणार. तो वारा आहे म्हणणं काय म्हणणार? आश्चर्य आहे काय? वारा आहेच. सगळं चराचर सगळं त्यांना हलतंय, चालतंय, बोलतंय, त्याच्यावरच सगळं आहे. मग म्हणायचं त्याला दाखवू कुठं आहे ते म्हणणार तसं कसं दाखवता येईल? का बरं? तर तो चर्मचक्षुचा विषय नाही, स्पर्शाचा विषय. स्पर्शाने वायू हे कळतो वायू. स्पर्शाची जाणीव झाल्यानंतर वायू कळतो. तसा ज्ञानानच देव कळतो.
15व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकामध्ये सांगितलं किंवा 15व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाच्या उच्चार छंदामध्ये सांगितलं किंवा 18व्या अध्यायाच्या 61व्या 62व्या श्लोकामध्ये सांगितलं की भगवंताला ह्या 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकाच्या पहिल्या सूत्रात सांगितलं किंवा ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकाच्या 4थ्या ओळीवर सांगितलं. ज्ञानोबाराय 3ऱ्या अध्यायाच्या 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकाच्या 4थ्या ओळीमध्ये काय म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी कामो विषयावरी. आत्मा कुठं आहे, सिद्ध कसा करायचा. एकदा राशिवड्याला प्रवचन होतं, नामानंद महाराजांचा सप्ताह होता मोठा आणि प्रवचन होतं. मग तिथं बरेच लोकांनी आपल्या आपल्या पुस्तक विक्रेत्याने काही धार्मिक संस्थांनी आपले स्टॉल मांडले होते आणि तिथे एक स्टॉल मांडला होता तो ब्रह्मकुमार यांचा स्टॉल मांडला होता. आणि यांचा स्टॉल मांडल्यानंतर प्रवचनात असाच विषय झाला. संतांनी किंवा शास्त्रांनी सांगितलं त्याच्यावरच म्हटलं विश्वास ठेवा बाबा, बाकीच्या गोमेटोम्यावरती विश्वास ठेवून चालणार नाही तुम्हाला. हे बहकणारे लोक आहेत. यांना काय म्हटलं, एवढं तपश्चर्यानी फाउंडेशन आहे यांच्याकडं, ठीक आहे असतील आपापला प्रयत्न करत असतील पण दिशाभूल होती. म्हटलं आत्मा कुठं आहे, आत्मा आहे म्हटलं गीतेच्या अर्थात म्हणजे 18व्या अध्यायाच्या 61व्या श्लोकामध्ये सांगितलं ईश्वर सर्वभूताना हृदयेन तिष्ठते ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, असं म्हटलं गीतेचा सिद्धांत आहे. आणि हे सांगताना म्हटलं आत्मा हित आहे म्हणून आम्ही गंध लावायचा, म्हणून आम्ही बुक्का लावायचा, म्हणून आम्ही कुकू लावायचं, म्हणून अष्टगंध लावायचा, म्हणून इथं अंगारा लावायचा. आत्मा कुठं आहे, इथं आहे. मी सांगितलं हे सगळं गीतेच्या विरुद्ध आहे, संतांच्या विचाराच्या विरुद्ध आहे, याच्यावरती विश्वास ठेवू नका. असं म्हटल्यानंतर मला वाटतं की माजी सरपंच कळंबेचे कोल्हापूर कळंबा वर्तेकडला बवडा कळंबा तिथला सरपंच तिथला प्रमुख होता पाटील. तो प्रवचन संपल्यानंतर आला, म्हणला आमच्यावरती टीका केली. अजिबात नाही टीका, वास्तव मी म्हटलं मांडलं माझं, आत्मा हित आहे. नाही तो म्हणला हित आहे. बघा म्हटलं, तर म्हणला आमचे वरिष्ठ आहेत, तुमच्या संगत बोलायला आमचे वरिष्ठ येतील, आम्ही वरिष्ठांनी कोल्हापुरावरून बोलवून घेतो. दिवस ठरला, मल्लिकार्जुन मठामध्ये प्रवचन ठरलं. राशिवड्याच्या तळ्याच्या दक्षिणेला मल्लिकार्जुनांचा मठ आहे. प्रवचन ठरलं आणि प्रवचन ठरल्यानंतर त्यांचे वरिष्ठ कोल्हापुरावरून कुठं तर आल्यानंतर प्रवचन सुरू झालं. त्याने आपला विषय मांडला, आत्मा हित आहे म्हणूनच आम्ही कुकू लावतोय, आत्मा हित आहे म्हणून सगळं काही हे लावतोय, गंध लावतोय. तर मी म्हटलं आत्मा हित आहे का हित आहे म्हटलं शास्त्र प्रमाण पाहिजे. गीता शास्त्र सांगतो म्हटलं की सर्वस्वच्या हा हृदय सन्निविष्टो. गीता म्हणती म्हटलं हृदयात आहे. अनेक प्रमाण आहेत म्हटलं संतांची, हृदयामध्ये हृदयस्थ आत्मा आहे. हो, ते म्हणलं नाही आत्मा हित आहे म्हणून आम्ही लावतो. नाही, मी न म्हटलं हे ऑफिस आहे. जसं म्हटलं मंत्र्याचं ऑफिस मधनं सूत्र हातात ना, ऑफिसला मंत्र्याची आज्ञा होती, तसं म्हटलं हे हेड ऑफिस आहे. तिथनं म्हटलं काम सगळे होतात. शरीराला जिवंत ठेवणारा जर कोण असेल तर तो म्हटलं आत्मा आहे. आणि त्याला प्रमाण दिली. प्रमाण दिल्यानंतर मग आता म्हटलं ठीक आहे प्रात्यक्षिक घेऊया प्रमाणाची. माझंही प्रमाण मी मांडलंय, तुम्ही सांगायला हित आत्मा आहे म्हणून, तुम्ही गद्य वाङ्मयातून सांगायला आत्मा हित आहे म्हणून लोकांना विचारूया म्हटलं. लोकांना म्हटलं ज्या वेळेला एखादा माणूस दुसऱ्या माणसाला उद्देशून बोलतो, त्याला अडचणीतून सोडवलेलं असतं, भांडणातून सोडवलेलं असतं, कर्जातून सोडवलेलं असतं, संकटातून सोडवलेलं असतं, किंवा प्रसंगी तातडीने दवाखान्यात पोचून जगवलेलं असतं. सगळ्या क्रिया होतात आणि त्या संबंधाने ज्या वेळेला विरोधाभास तयार होतो, दोघांचं मतभेद होतात, त्यावेळेला जो माणूस त्याला वाचवलेला असताना अनेक क्षेत्राच्या माध्यमातून, त्यावेळेला हा माणूस म्हणतो मी होतो म्हणून वाचलास, लक्षात ठेव म्हणतोय. मी होता म्हणून का इकडं हात जातोय, इकडं नाही हात जात, इकडं हात जातोय केव्हा माझं कपाळ फुटक,
माझ्या भाग्यातच होतं, म्हणजे हित कार्यालय आहे आणि हित अधिष्ठान आहे, वास्तव आहे. सगळ्यांनी सांगितलं की आपण ज्या वेळेला एखाद्या माणसाला उद्देशून बोलतो त्यावेळेला त्या माणसाला म्हणतो मी होतो, छातीवर हात मारतो, तो हातावर पायावर कुठल्याही शरीराच्या भागावर मारत नाही. हा एक प्रचिती आली. त्याच्या अगोदर शास्त्र सिद्धांत आहे, त्याच्या पुढे ही अनुभव प्रचिती आहे, त्याच्या पुढे क्रिया प्रचिती आहे. ज्या ज्या क्रिया घडतात त्या अगोदर हृदयावर घडतात. बाळ म्हटल्यानंतर हृदयाला धडधडतंय का कपाळात धडधडतंय? भीतीची जाणीव कुठं होती? धोका व्हायला आला की अगोदर लिव्हर कुणाची, हे हृदय कुणाचं वाटतं स्पंदन? हृदयाची वाटतात. मेंदू फक्त काय करतो? विचार करतो तुझ्या छातीत कळ आली, या हृदयावरती आघात होण्याची शक्यता आहे, ताबडतोब तुम्ही दवाखान्याला लावा. मेंदू सांगायचं काम करतो, लक्षात ठेवा. पण प्रत्यक्षात शरीर चालवायचं काम कोण करतं? हृदय करते. कोणाला विचारा, जगातल्या नोबेल पारितोषिकवाल्याला विचारा की बाबा म्हणजे हृदयामुळे शरीर चालतं का कपाळामुळे, मेंदूमुळे शरीर चालतं? शरीराचं कार्य मेंदूमुळे चालतं, पण शरीर हृदयामुळे चालतं. डॉक्टर ज्यावेळेला टेटेस्कोप ठेवतात त्यावेळेला कपाळावर ठेवतात का छातीवर ठेवतात? हात कुठं ठेवतात? छातीवर ठेवतात. भांडण लागल्यानंतर हात कुठे ठेवतोय आपण? तुला आता सोडणार का इकडं हात जातोय, तुला सोडणार नाही? नाही जात तिकडं, तुला म्हणतोय सोडणार नाही, हिथंच हात जातोय. काय बी करा तुम्ही, हात कुठं जातो? हिथंच जातो. आणि हिथंच हृदयस्थ परमात्मा आहे असं गीताशास्त्रामध्ये आहे. आपली प्रचिती आहे, शास्त्रज्ञांची प्रचिती आहे, सगळ्यांची प्रचिती आहे. जरणी आता हृदय बाहेर काढायचं असेल तरी शरीराच्या ज्या वाहिन्या आहेत ना त्या कट करून चालत नाही. शरीर चालवणाऱ्या वाहिन्या आहेत त्या बरोबर त्याच्या बरोबर घ्याव्या लागतात बाहेर, नंतर कृत्रिम वाहिन्या आणि कृत्रिम हृदय लावूनच शरीर चालू ठेवावं लागतं. जर वाहिन्या जर नाही शरीराशी राहिल्या तर रक्त गोठून लगेच माणूस मरणार. म्हणजे हृदय बाहेर काढता येतं, आत ठेवता येतं, पण त्यावेळेला कृत्रिम वाहिन्या, जशी बाळाला पोटामध्ये काय लावलेलं असतं? नाळ लावलेले असते. आपल्याला माहितच नाही, बाहेर आल्यानंतर नाळ कापायचे, अमकं करायचंय, तमकं करायचं, चांगल्या हत्यारानं कापा, ब्लेडनं कापा, ते अमक्या अमक्या द्रव्यामध्ये भिजवून घ्या, हे सगळं सांगितलं जातं. पण नाळाचं काम अजून मी कुणाला माहित नाही. नाळ काय करते? शरीराला 9 महिने सगळी द्रव्ये पोचवती. जसं सलाईन मधनं काय होतं? सलाईन मधनं इंजेक्शन वेगवेगळ्या पद्धतीची टाकली जातात, टॉनिकची टाकली जातात, रोग निवृत्तीची टाकली जातात. म्हणजे जे जे शरीराला घटक पाहिजे आहेत, प्रसंग पडला तर त्या वेळेला त्या सलाईन मधनं आपल्या ऑपरेशन केल्यानंतर ज्या वेळेला खाता येत नाही, पेता येत नाही, त्या वेळेला शरीराच्या माध्यमातून ती घटक दिले जातात. तात्पर्य सारांश सांगायचं काय? एक सलाईन लावलं तर साधारण बिल किती होतंय? 2, 250, 300, 400, 500, 700, 1000, 2000, 5000, 10000 जसं सलाईन असेल तसं. मग तुमच्या सलाईन शरीराला लावलेलं आहे ते 9 महिने लावलेलं आहे, बिल किती? काही तथाकथित बुद्धिवादी म्हणतात अरे काय कुठं काय देवा आयतं देतोय? अरे आयतं देतोय नाही, जे ज्याच्या माध्यमातून मिळवायचं ते शरीर चालवतोय. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते? मग आता विचार करा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानोबराया, संता सवे वसता. संत जे तुम्हाला समजून सांगणार, प्रत्येक विषयाबद्दल सांगणार. आता शरीराच्या बाबत सांगितलं, आयुष्याबद्दल सांगणार, भविष्याबद्दल सांगणार, तुमच्या जन्माबद्दल सांगणार, मृत्यूबद्दल सांगणार, तुमच्या सांभाळाबद्दल सांगणार. तात्पर्य सारांश सांगतात की जरणी आपल्याला आपण शरीरात आहे हे जरणी माहित असेल
तरी आपल्याला जसं आहे तसं माहित नाही. म्हणजे यासाठी काय करावं लागेल? संतांच्या संगतीत बसावं लागेल. हो, संत समजावून सांगतील तुम्ही ज्या जडावरती प्रेम करायला लाय, हो, ज्या नैश्वर पदार्थात जरूर त्याच्याशी आपलं नातं असू द्या, त्याच्याशी कर्तबगारी असू द्या, तिथं हालचाली असू द्या, तिथं जो परिवार आहे त्याच्याशी संबंध असू द्या, त्यांची जबाबदारी आपण यथाशक्ती पार पाडा. पण हे सगळं पार पाडत असताना एक लक्षात ठेवा, ह्यांचा आणि माझा संबंध नाही, अध्यात्मानं फक्त म्हणा. व्यवहारानं तुम्हाला म्हणता येणार नाही. तुम्ही घरात गेला असा संध्याकाळी कीर्तन प्रवचन ऐकून उद्या सकाळी म्हणायला लागला असा घरात त्याशनी माझा आणि तुमचा काही संबंध नाही, आम्ही काल प्रवचनात ऐकले, संतांचे विचार ऐकल्या, तुमचा आमचा संबंध चहा बी मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, अंघोळीला जेवण मिळणार नाही. तर व्यवहाराच्या दृष्टिकोनातून व्यवहारात चाला. चोरा संकट निघाला समजा, म्हणजे आता आमचं सावंतवाडी पलीकडे आहे साखर, म्हणजे घनदाट जंगल, चोरांची टोळी, आपण बी त्याच वाटे निघालतो, चोरांची गाठ पडली. मग आता काय त्याला म्हणावं, तुम्ही कोण रे, तुम्ही चोर आहे का? ती सुरतील त्याला चोर आहे म्हटल्यानंतर काही नाही, तुम्ही कुठे गावात निघाला होय, ठीक आहे, कारण माहित आहे चोर आहे, पण चोर म्हणून चालणार, तुम्ही कुठे निघालाय गावाला होय, मी बी येतो तुमच्या बरोबर, चला म्हणावं लागेल. या न्यायानं म्हणजे एवढी टोकाची भूमिका नाही दृष्टांत सांगितला. ज्या भूमीवरती, ज्या घरात आपण वावरतो, ज्या प्रांतात वावरतो, ज्या समाजात वापरतो, ज्या कुटुंबात, ज्या शैर्य धैर्य मित्रा परिवारामध्ये वावरतो, व्यवहार त्यांच्याशी काही नातं तोडायचं नाही. पण हे तुमच्या अंतिम कोण नाही, माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचणी, धर्मगा जागो तुझा तुझी कृपाळू राजा, जानशी जीवीचे गा. या न्यायानं संत आपल्याला सांभाळतात, लक्षात ठेवा. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. जोवरी चाले धंदा तवर बहीण म्हणे दादा. गावंदरीला नुकत्याच भाताच्या खऱ्या कापल्या, त्या चेन लावायला लवकर चालू झालं, तिथं माऊल्या जमल्या दीपोळीच्या दरम्यानच. ती एक माऊली नवी माघारीन, त्यांच्यातच ती शान लावायला लागती. ती म्हणली दीपोळीला जाय नाहीस, कोणी याय नाही, नाही म्हणली, त्यांच्या वसात कुत्र मुतलं. त्यांच्या आस्त नसत झालं, त्यांच्या वंशात येराण धोत्र वाढले. कशामुळं? साडी आणि चोरली मिळायला नाही, असं ही जग आहे. ठीक आहे, आपण कोणावरती रेषानं किंवा देशानं बोलतो असा त्याचा अर्थ नाही. ज्ञानोबा आहे म्हणतात, आम्हाला तुम्हाला बोलून सांगायचा अधिकार काय आहे? इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. जिथपर्यंत तुमचं वैभव आहे तिथपर्यंतच तुमचं हे सगळं. मग अण्णा काका दादा, जर जिन्याखाली बसायची पाळी आली ना तर त्या बावल्या येत्या, तर तुम्हाला सांगतो नाच सुना. आणि पोरग रडालं का नाही, त्या माझं घर म्हणणारा छाती ठोक सांगत होता लोकांना, हे घर मी बांधलंय, हे सगळा प्रपंच मी उभा केलाय, ते मी अमकं केलंय, मी तमकं केलंय. त्या घराचा मालक कोण? मी मालक. सगळं खराय हो. शरीर जायचं राहू द्या, थकलं नुसतं, आणि जिन्याखाली जागा आली आणि पोरं रडायला आल्यानंतर नाच सुना म्हणाल्या, त्या बघ बाबू बुवा बसलाय, जर रडशील ना तर त्याच्या तावडीत दिल्याशिवाय सोडणार अवस्था आहे. आणि मला वाटतं भगवंताची लीला आहे. तुम्हाला हे पुढे जे पॉइंट ठेवल्यात ना
ते त्याने यासाठी ठेवल्यात की तुम्ही अगोदर सावध व्हा, नाहीतर नंतर काय चालायचं नाही. मग ते असं मीठ 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 माकडावर डोळं करून त्या जिरलेल्या मांसातून डोळा आत गेलेलं, त्यातनं बघायला आलं गाल सगळं पिचडं, वाढलेली पिंजारलेली दाढी आणि याच्याली लाळ, त्यातनं बघायला आलं की मी मालक होतो. रडायला लागलं, डोळ्यातनं पाणी यायला लागलं. अरे ह्या घराचा मी मालक होतो. आणि ह्या काल आलेल्या पोरी म्हणतात त्या बघ बागुलबुवा आहे, त्याच्या तावडी दिल्याशिवाय सोडणार नाही. विचार करा बर, प्रत्येकातनं कोणी सुटत नाही, प्रत्येकाला आहे हे, प्रत्येकाच्या वाट्याला हे लक्षात ठेवा. म्हणून काय व्हावं, अगोदरच सावध व्हावं. तुकोबराया अभंगामध्ये एका म्हणते दिवडीकर पाठामध्ये क्रमांक 3-4चा अभंग आहे. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण. सावध झालो म्हणजे काय, धोका पुढा आहे. ते मला वाटतं बोर्ड कॉर्नरवर टर्नवर लावलेले असतात आणि काही ठिकाणी बोर्ड असे लावलेले सावधान, पुढे घाट सुरू होतोय, वळणा आहेत, दर्या आहेत. तिचं वरतीच बोर्ड पुढं पहिल्या टप्प्यावर लावलेला जातो. तसं संतांनी सांगितलं काय की सावध व्हा. तुकारामाला स्वतः सांगतात सावध झालो हरीच्या आलो जागरणा. स्वतःच्या आचरणातून तुम्हा आम्हाला अर्थात मार्गदर्शन करतात की बाबा जवळ हे आहे शरीर चांगलं आहे ना तोपर्यंतच तू हे कर. जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे, तवतो आपले सहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको, जव काळ असे दुरी केला. काळाला झडप घालायच्या अगोदरच सगळं करा, नंतर काळाची झडप पडल्यानंतर कोणी सोडवणार. काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माई बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून घ्या. परमेश्वर व्यापक आहे, लक्षात ठेवा, सर्वत्र आहे. परमेश्वर म्हणजे असं काही समजू नका ते व्हिडिओ उभारायला डोळे झाकल्यात हार घालतोय पूजा करतोय असं नाही. प्रार्थनेचं एक स्थळ आहे, लक्षात ठेवायचं. परमेश्वराकडे पोचण्याचं एक प्रतीक आहे. परमेश्वर म्हणजे या विश्वाची सुप्रीम पॉवर. संकल्पाने सगळं विश्व तयार करतो त्याला परमेश्वर म्हणायचं. संकल्पाने विश्व चालवतो त्याला परमेश्वर म्हणायचं. आणि संकल्पाने सगळं विलीन करतो त्याला परमेश्वर म्हणायचं. संकल्पाने तुमचा देह तयार करतो, छात्या बिच्या नाही. प्रत्येकाच्या शरीर मॉडेलाचा छात्या नाही आहे इच्छा पोटामध्ये, फक्त संकल्प पडत तसं शरीर तयार होतं. मग तो संकल्प आई वडिलाला दिला असेल किंवा कोणाला स्वतः वापरला असेल. मोठे महात्मे तयार करत असताना स्वतःच्या संकल्पानं परमात्मा तयार करतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे एवढं बी कळलं ना, आपण काही बुद्धी घाण टाकली आहे का? लक्षात ठेवा, आपण बुद्धिमान प्राणी आहे. आणि जर आम्ही असं म्हणालो कुठला परमेश्वर, कशावर परमेश्वर, बर तो तुम्हाला सहज दिसला असता, सहज कुठलीही गोष्ट मिळाली ना तिचं मूल्य राहत नाही. लक्षात ठेवा, हा नियम आहे. म्हणून भगवंतानं काय केलं, अविद्या माया तुमच्यावरती एवढी टाकलेली आहे, खरं ते खोटं दाखवते, खोटं ते खरं दाखवते नाही का. त्या घटोत्कचानं काय केलं, दुर्योधनाच्या लग्नामध्ये पोरग्याच्या काय केलं, माया अस्त्र टाकलं. अगोदर थोडक्यात असं आहे की परवानगी काढली भीमाची की पिताश्री मी जराशी दुर्योधनाच्या वराडाची फजिती करू काय. आता एक तर धर्म हे भीमराव असे होते, भीम की ते काय धर्मराजासारखे किंवा अर्जुनासारखे विचारवंत नव्हते. ते जराशी ताकदीवरती बोलायचे. कर म्हणजे तुला काय करायचं ते कर म्हटल्यानिमित्त एका क्षणात त्यानं मायावी बाजार मांडला. त्याच्यामध्ये सगळे जेवढे तुम्हाला सांगतो जगात अलंकार आहेत तेवढं मायेनं मांडलं सगळं. आणि बोलला बाहेर की आम्ही सगळं आभूषण सोन्याची, सगळ्या पद्धतीची हिऱ्या माणिक मोत्याची सगळी आभूषण आमच्या
मला वाटतं मॉल मध्ये मांडलेले आहेत आणि तुम्ही जुनी इथं टाकायची ती नवी घेऊन मायेचं सांगायला लागली, मायेचा प्रभाव. हो, ते रघुवीर जाधवर बघितलं असणार तुम्ही, बरीच माणसं असणार, मी स्वतः बघितले. ते असं घ्यायचं झालं आणि असं डोक्यावर करायचं, असा ढीक पडायचा नोटांचा. मग नोटांचा ढीक पडत तर मग इकडे गावोगावी कशाला तो फिरता? पुण्याच्या बंगल्यातच पाडून मग अजून देता येत नव्हतं शाळेसनी, कार्यालयासनी, मंदिरासनी, काही नाही. ते सगळंच खोटं. पण तुम्हाला सांगतो, मापणारे सगळे बघायचे, गट्टे लावून बघायचे, सगळ्या नोटा खऱ्या. 2000च्या, 1000च्या, 500च्या, 200च्या, 100च्या सगळेच नोटा खऱ्या. एवढंच नाही, ते पहिला प्रयोग करायचा, डबा घ्यायचा, त्याच्यात हात घालायला लावायचा, सगळं फिरवून वगैरे दाखवायचं, सगळं बघा काय आहे का नाही म्हणायचा. वर हात ठेवा, हात ठेवला की असं करला, तुला काय पाहिजे सांग. मग आता पावसाळ्यात काय पिकलेला आंबा आहे? काहीच नाही. ते एखादं सांगायचं, मला पिकलेला आपूस आंबा पाहिजे, काढायचा हात, झाला आता आपूस आंबा. मग आपूस आंबा जर त्याला एवढं डब्यात तयार करता येत असेल तर ज्या वेळेला सीझन नसतं त्यावेळेला त्याला करून विकता येत नव्हतं? नाही, सगळं खोटं आहे, खोटं आहे, लक्षात ठेवा. पण आहे जादू, ही मायाशक्ती आहे, मायाशक्ती आहे. तात्पर्य सांगायचं, घटोत्कचानं काय केलं, सगळ्या वराडानं, राजे राजवाड्याने, युवराजाने सगळे कपडे घातले, वराडा सकट सगळ्यांनी, आणि जादूमत्ते छव म्हटल्या पेटाला सगळ्यांचीच मायावी वस्त्र काढून घेतली, सगळं वराडच नागडं. काय झालं असेल बघा, सम्राट राजाचं वराड नग्न झालं. तो प्रभाव कुणाचा? मायेचा. फजिती कुणी केली? मायेनं. हे मायेचं सगळं आहे खेळ. म्हणून काय करा की ही मायेशक्ती, नामदेव महाराज म्हणतात, एक प्रमाण घेतो, आवडतं घेतो. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझेनी हित संपत्तीचे वारे, सासू कार्य जाईल ह्यात काय खराय सांग तू. माझं घर म्हणतोस, फटका बसला की निघून जातोस, माझं शेत म्हणतोस, निघून जातोस, सगळं माझं म्हणतोस. हे सोडावं लागतं. एकच धरावा, एक धरीला चित्ते आम्ही रुक्माईचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.